सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ। ठिकाण अमरधाम रोड, हॉटेल विक्रांती समोर, येवला। येवला शहरातील अनेक गणेश मंडळांनी विविध देखावे सादर केले असून यावेळी शहरातील डीजे रोड येथील नवभारत मित्र मंडळाच्या वतीने लक्षवेधी देखावा सादर केला आहे। त्यात याला जबाबदार कोण, स्वच्छ येवला, सुंदर येवला, गटारी 3 फूट गाळ, तुंबलेल्या गटारी अशा प्रकारचे बॅनर झळकवत तुंबलेल्या गटाऱ्यांचे फोटो देखील या बॅनरवर लोकेशनसह व परिसरासह टाकत नगरपालिका प्रशासनाचे एक प्रकारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या मंडळाच्या वतीने देखाव्या रूपी सादर केला आहे। दरवर्षीप्रमाणे नवभारत मित्र मंडळातर्फे गणेशोत्सवाचा देखावा करण्यात येतो। यावेळेस आम्ही नगरपालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी देखावा केलेला आहे। त्या देखाव्यामध्ये एवढ्या सुंदर येवला, स्वच्छ येवला, हरित येवला, पण गटारीमध्ये 3 फूट गाळ असं आम्ही हेडिंग दिलेलं आहे। सगळ्या गल्लोगल्ली गटारी तुंबलेल्या आहे। प्रशासनाकडून साफसफाई होत नाही, वारंवार निवेदन देऊनही काही झालेलं नाही। प्रशासनाला जाग येईल म्हणून GPS लोकेशनसह आम्ही ज्या गटारी तुंबलेल्या आहे त्याचे फोटो टाकलेले आहे। त्यानंतर भूमिगत गटारी येवल्यामध्ये झालेल्या आहे, त्या शासनाच्या कुठल्याही नियमात बसत नाही, सगळं त्याच्यामध्ये गैरकारभार झालेला आहे। त्याचे पण आम्ही लोकेशनसह फोटो टाकलेला आहे का याच्यामुळे प्रशासनाला काहीतरी जाग येईल। हा देखावा पाहून आमच्या नवभारत मित्र मंडळाने हा देखावा केला, याला जबाबदार नगरपालिकाचे असं आम्हाला वाटतं। कारण इथे पावसाळा पडल्यानंतर हा मेन रोड आहे आणि 3 बाजूनी गटारी येतात इकडनं, 3ही बाजूनी गटारी इथं पाणी तुंबतं, अक्षरशः घरामध्ये पाणी तुंबलेलं असतं। यावेळेस याबाबत नगरपालिकेकडे अनेक तक्रारी केल्या, साखळी उपोषण केले, अविनाश शेटकर यांनी उपोषण केले, पण त्याला कोणी नगरपालिकेचे लोक प्रतिसाद देत नाही। उलट दबाव आणून आणि फोटो सेशन करून गाळ काढता, पण पूर्ण गडीतला तळापर्यंत गाळ निघतच नाही। हा कधी गाळ त्यांनी काढलाच नाही आणि जे गटारवाले सकाळी येतात ते वरच्या वर काढतात आणि कारण देतात इथं का गटारी झाकलेले आहे त्याच्यामुळे गटारी काढ देत नाही। तर हे योग्य कारण वाटतं का नगरपालिकेला, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि नगरपालिका याच्याकडे दुर्लक्ष करते, अनेक तक्रारी करूनही नगरपालिकेला याची दखल घेत नाही, म्हणजे निष्काळजीपणा आहे नगरपालिकेचा आणि झोपलेली नगरपालिका म्हणतो आपण, त्या पद्धतीची नगरपालिका आहे। साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ। ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव। संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे।